नमस्कार मंडळी, मी आकांक्षा आणि हा माझा मुलगा. तर काल मी त्याच्यासाठी साबुदाणा खीर बनवली होती. आता ती कशी चला मला सांगते. तर इथं मी थोडासा साबुदाणा, 3 खजूर, 3 बदाम रात्रभर भिजत घातले होते. इथे सर्व बदामाचे वरचे साल काढून घेतले आणि हे सगळं ना आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. इथं मी साबुदाणा थोडासाच घेतला, जेवढा भिजत घातला त्याच्यापेक्षा थोडासाच. ज्या पाण्यामध्ये खजूर भिजत घातलेले होते तेच पाणी मी इथं वाटण बनवण्यासाठी घेत आहे. सर्व मिक्सरमध्ये टाकलं आणि बारीक त्याची छान अशी प्युरी बनवून घेतली. नंतर एक साईडला कढई ठेवली, त्यामध्ये तूप घातले आणि त्यामध्ये तुपामध्ये ही जी प्युरी टाकून घ्या. आणि तुम्हाला जर हे अजून हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये दूधसुद्धा ॲड करू शकता. फॉर्म्युला मिल्क किंवा तुम्ही जर तुमच्या बेबीला काऊ मिल्क देत असाल तर तुम्ही यामध्ये नक्की ॲड करू शकता. 2-3 मिनटं कमी गॅसवरती छान असं शिजू दिलं. अशी साबुदाणा खीर तुम्ही तुमच्या बाळाला आठवड्यातून 2 वेळा देऊ शकता. साबुदाणा खीर ही वेट गेनसाठी खूप छान असतं. चला मग अशाच रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.